नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नाद चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळतात महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील सर्वात जलद, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण भावनेपेक्षा वास्तवावर थेट चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे. आज आपण 3 थेट प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. पहिला प्रश्न: पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पराभव नेमका कशामुळे झाला? दुसरा प्रश्न: मैदानावर समालोचकांनी वापरलेली भाषा इतकी वादग्रस्त का ठरली? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न: हा पराभव बकासूरच्या कारकिर्दीचा शेवट आहे की पुढील मैदानांसाठी एक इशारा? म्हणून मित्रांनो, विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण पहा. काल पुसेगाव येथे पार पडलेलं हिंदकेसरी मैदान संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. या ऐतिहासिक मैदानात सचिन आणि लक्षा या आदत वासरांनी हिंदकेसरीचा मान पटकावला. त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. पण मित्रांनो, आजची चर्चा केवळ विजयापुरती मर्यादित नाही. या मैदानात घडलेली एक घटना संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ओळखला जाणारा बकासूर काल आपल्या गटात पराभूत झाला. खरं सांगायचं तर काल बकासूरचं पळणं पाहणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. सुरुवातीला त्याने वेग, ताकद आणि अनुभवाचं जबरदस्त प्रदर्शन केलं. पण गटाच्या मध्यावर काही सेकंदात चित्र बदललं आणि बकासूरला पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव का झाला हे भावनेने नाही तर वस्तुस्थितीने पाहणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंगमधील क्षणिक निर्णय, सुट्टी मेकरचं टायमिंग किंवा पैऱ्यांमधील छोटासा गोंधळ यापैकी कुठलाही एक घटक कारणीभूत ठरला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या गटात बकासूरवर मात करणारा बैल म्हणजे प्रभू. प्रभूने अत्यंत संयम, योग्य टायमिंग आणि शांत डोक्यानं पळणं केलं, त्यामुळे त्याचा विजय निश्चित झाला. प्रभू आणि त्याच्या मालकाचं मनापासून अभिनंदन आणि पुढील मैदानांसाठी शुभेच्छा. मात्र मित्रांनो, या पराभवापेक्षा जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे समालोचकांची भाषा. काल मैदानावर असलेले काही समालोचक अनुभवाच्या पातळीवर कमी पडले. त्यांनी वापरलेले शब्द केवळ अयोग्यच नव्हे तर अपमानास्पद होते. बकासूरसारख्या इतिहास घडवलेल्या, महाराष्ट्र गाजवलेल्या बैलाबाबत अवमानकारक शब्द वापरणं अजिबात योग्य नाही. यामुळे केवळ बकासूरचे चाहतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नाराज झाला. प्रत्येक मालकाचं आपल्या बैलावर जीवापाड प्रेम असतं आणि बकासूर हा साधा बैल नाही, तो बैलगाडा क्षेत्राचा इतिहास आहे. ही गोष्ट कुणीही विसरू नये. खेळामध्ये हार आणि जीत हे येतच असतात. आज बकासूर हरलाय, पण उद्या तोच बकासूर पुन्हा मैदान गाजवेल असा विश्वास संपूर्ण महाराष्ट्राला आहे. हा पराभव शेवट नाही तर कमबॅकची सुरुवात ठरू शकतो. या मैदानात मथुर, सर्जा 10-10, लखन, कंदूरचा राजा, सोन्या 221, छोटा लक्षा अशा अनेक नंदींनी उत्कृष्ट कामगिरी केली. गट पास झालेल्या सर्व नंदींना आणि त्यांच्या मालकांना मनापासून शुभेच्छा. काल पुसेगावच्या मैदानात नाद चॅनलच्या अनेक चाहत्यांनी भेट दिली. दिलेलं प्रेम, आदर आणि ओळख हे कायम लक्षात राहील. सर्व फॅन्सचे मनापासून आभार. शेवटी एवढंच सांगतो, बकासूरचा पराभव मान्य आहे, पण त्याच्याबद्दल वापरलेले अपमानास्पद शब्द अजिबात मान्य नाहीत. या विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अचूक, स्पष्ट आणि विश्वासार्ह अपडेटसाठी नाद चॅनलशी जोडलेले रहा. धन्यवाद.